मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्या लोकांना. आपण नेहमी बोलत असतो एनर्जी एनर्जी एनर्जी. तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, डोक्यात माइंडमध्ये टाका. ह्या गोष्टी आपण रोज बोलत असतो, नेहमी बोलत असतो. ही एनर्जी जी आहे, ही एनर्जी काय आपल्याला असं किराणा दुकानात नाही भेटत. गेलो बा, एक पाव द्या बा, पोरीची एनर्जी, 10वीचा पेपर आहे बा, एनर्जी द्या, असं काही होत. आणि सकाळी तुम्हाला उठा लागेल. सकाळी उठल्याच्यानंतर छान 4 ते 6च्या दरम्यान हा विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शांत ठिकाणी बसून हा तुम्हाला डोक्यात तुमचे काही ना काही कन्सेप्ट तुम्हाला टाका लागेल. तेव्हा त्या गोष्टी तुमच्या समोर मार्गी लागेल. प्लॅनिंग करा, डोक्यात ठेवा. आता आपण बोलू, बंद झालेली दारू सुरू होते कशी. ॲक्च्युली बंद झालेली दारू सुरू होत नसते. भरपूरशी लोक आहे, बंद करून देते, थांबून जाते, पुन्हा बंद करते, पुन्हा चालू करते, पुन्हा याच्यामुळे प्रॉब्लेम असा आहे. ॲक्च्युली हे लोक थांबवते, याला बंद करणे नाही म्हणत, थांबू नये. नाही काय होते, जशी त्यांना 2 महिन्यासाठी 3 महिन्यासाठी बंद केली, त्याच्या डोक्यात एक रिझर्वेशन असते. रिझर्वेशन म्हणजे प्लॅनिंग करून ठेवते का नाही, आता घरातली परिस्थिती खराब झालेली आहे, किंवा घरात काही भानगडी झालेली आहे, घरात काही प्रॉब्लेम तयार झालेले आहे. त्याच्यामुळं तो काय करते, गाडी आपली थांबवून देते. आणि तो एक डोक्यामध्ये एक रिझर्वेशन करून ठेवते का नाही, आता आपण 2-3 महिने चांगलं राहायचं, आणि त्यानंतर कुठेतरी छान मस्त. त्याचा उद्देश खूप चांगला राहते. त्याचा उद्देश काही त्याचा खराब नाही राहत. का एखाद्या दिवशी जाऊन एखाद्या दिवशी पुन्हा सुरू करायची, एक दिवस प्यायची, पुन्हा मग प्लॅनिंग खूप मस्त करून ठेवते हे लोक, की मग त्यानंतर प्यायची नाही, पुन्हा मग 2-3 महिन्याने प्यायची, मग पुन्हा 1 महिन्याने प्यायची. पण असं होत नाही मित्रांनो. ज्या दिवशी हे लोक प्लॅनिंग करते, आपण कुठेतरी दूर जाऊ, कुठेतरी बाहेर जाऊ, कुठेतरी 2-3 दिवसासाठी जाऊ, घरच्या लोकांना प्लॅनिंग करते, सांगते की नाही आम्ही ह्या ठिकाणी चाललेलो आहोत, मला थोडंसं काम आहे, कामाचं निमित्त सांगून जेव्हा हे बाहेर निघत असते, तेव्हा ॲक्च्युली हे दारू प्यासली जात असते. आणि जेव्हा हे लोक पहिल्या दिवशी दारू पिते, जेव्हा 3 महिने दारू नाही पिलेली आहे, ते एकाच दिवसात प्यायचा प्रयत्न करते. त्याचा त्यात मानसिक समाधान होत नाही दारू पिल्यावर. मग तो पुन्हा दुसरा दिवस निवडते. दुसरा दिवस निवडला का मग तिसरा दिवस निवडते. ते थांबायचा प्रयत्न होत नाही. घरी येतपर्यंत सुरू होते, घरातलं पुन्हा वातावरण त्याच प्रकारचं होऊन जात असते. अशा प्रकारचा हा माध्यम आहे. म्हणून याला बंद करणे नाही म्हणत, त्याला थांबवणे म्हणते. हे थांबवणे विषय नाही, याला बंद करण्यासाठी एकच मार्ग आहे फक्त, डोक्यातलं रिझर्वेशन. ज्या दिवशी तुम्ही बंद करता 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी, हा प्लॅनिंग करूच नका. डोक्यात हा प्लॅनिंगच नका टाकू, मला दारू प्यायची आहे. कारण आपण दारू पिऊच शकत नाही. आपण दारू पिऊच शकत नाही हे ज्या दिवशी डोक्यात येऊन जाते, का नाही आपल्यासाठी पितच नाही होऊन राहिलेली आहे दारू, त्या दिवशीच तुम्ही हे दारू सोडू शकता, किंवा या चांगल्या मार्गावर तुम्ही लागू शकता. आणि तुम्ही कमेंट्स करा. त्याच्यानंतर तुम्ही काही प्रश्न उत्तर विचारा. मी नेहमी बोलतो, प्रश्न उत्तर करा, टाका. काही भरपूरसे प्रश्न आहे, भरपूरसे काही उत्तर आहे मी तुमचे देऊ शकतो. त्याच्यावर प्रयत्न करा. चांगले प्रश्न विचारा. सबस्क्राईब करा, म्हणजे बाकीचे चॅनल तुम्हाला पाहायला मिळते. शेअर करा, प्रत्येक माणसापर्यंत हे व्हिडिओ पोचले पाहिजे. आणि व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्राकडून तुम्हाला सगळ्या लोकांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. जय हिंद, जय भारत.